Because of Jesus, येशू ख्रिस्तामुळे we have a relationship आमचा एक नातेसंबंध आहे with God, देवाबरोबर, and we can have fellowship. आणि आपण सहभागिता ठेवू शकतो. Thank you, Father. धन्यवाद पिता, You are our creator, तू आमच्या निर्माण the करता great God महान देव आहे. of the entire universe. पूर्ण विश्वामध्ये Heaven belongs to you, स्वर्ग तुमची आहे and everything belongs to you. आणि प्रत्येक गोष्टी देवा तुमची आहे. We are proud of you, Lord. आम्हाला तुझ्याविषयी गर्व आहे. Thank you, Father. धन्यवाद पिता, Thank you for sending Jesus. येशू ख्रिस्ताला पाठवण्यासाठी For our धन्यवाद sake. आमच्याकरिता. Thank you, Lord Jesus. धन्यवाद प्रभू येशू. All that you did for us, आणि सर्व जे तुम्ही केले ते आमच्यासाठी केले, that we may live a blessed life. जेणेकरून आम्ही एक आशीर्वादित जीवन जगू शकतो. We must only know what you did, आम्हाला फक्त एवढं माहिती पडले पाहिजे की तुम्ही काय केले, that we may have faith जेणेकरून आमच्यात विश्वास to येणार receive. प्राप्त करण्यासाठी. Thank you, Holy Spirit. धन्यवाद पवित्र You are our आत्मा, teacher. तू आमचा शिक्षक आहे. Thank you. I धन्यवाद. thank you for each and everyone who has come here एकूण एक व्यक्ती जे येथे आले आहे त्यांच्यासाठी to धन्यवाद hear देतो. thy word, तुझे वचन ऐकण्यासाठी, not man's word, but God's word. मनुष्याचे वचन नाही पण देवाचे शब्द ऐकण्यासाठी. Thank you, Father. धन्यवाद You पिता, have a word for us, आणि तुझ्याकडे आमच्यासाठी एक वचन आहे and that word is a blessing. आणि तो वचन एक आशीर्वाद आहे. Thank you, Father, for speaking to us. धन्यवाद पिता आमच्याशी बोलायला. We see from the word, आम्ही वचनातून when we पाहतो, hear, we are blessed. जे आपण ऐकतो ते आपण When we आशीर्वादित hear, होतो. we are healed. जे आपण ऐकतो ते आपण बरं होतो. I resist the devil शैतानाचा विरोध करतो and all his influence, आणि त्याच्या सर्व प्रभाव, all his works, त्याच्या सर्व कार्यांना in Jesus' name. बांधून टाकतो येशूच्या Amen. नावात. आमेन. Yeah, kindly be seated. तुम्ही बसू शकता. Praise the Lord. हालेलुया. You know, yesterday I gave a message on the reincarnation. आणि काल पिंपरीमध्ये मी पुनर्जन्माविषयी एक शिकवण दिले That's very powerful. आणि तो खूप सामर्थ्यशाली शिकवण आहे. Hear that message. तुम्ही तो संदेश ऐका. What is reincarnation? पुनर्जन्म म्हणजे काय What does the Bible say about reincarnation? आणि शास्त्र पुनर्जन्माविषयी काय बोलत आहे, And what Holy Spirit told me about it आणि पवित्र आत्माने मला पुनर्जन्माविषयी काय सांगितले, is just a replacement of the resurrection. आणि ती फक्त पुनरुत्थानाची एक रद बदली आहे. That's why we must know. म्हणून आपल्याला समजले पाहिजे पुनर्जन्म Okay. काय आहे. Now today Holy Spirit has given this आज thought, पवित्र आत्म्याने हे विचार दिले आहे and I loved it. आणि मला हा विचार खूप आवडले. You know, every time I meditate, I ask the Lord what to give. आणि दरवेळेस जेव्हा मी मनन करतो तेव्हा मी प्रभूला विचारतो मी कुठला संदेश आज देऊ, And every word blesses us. आणि प्रत्येक शब्द आपल्याला आशीर्वादित करतो. The title I put आणि for शीर्षक- this today's message, आजच्या संदेशासाठी शीर्षक असं ठेवले आहे, is there a person whom I can trust 100%? आणि असं कोणी व्यक्ती आहे का ज्याच्यावर मी 100% भरोसा करू शकतो. Amen. Amen. Is there someone आणि असं कोणीतरी आहे का I can trust मी भरोसा करू शकतो 100%? 100%. You know, we all need help. आम्हा सर्वांना मदतीची गरज आहे, We need someone to forgive us, आणि आपल्याला असं कोणीतरी पाहिजे ज्यांनी आम्हाला क्षमा केला पाहिजे, forgive our mistakes, आमच्या चुकांना क्षमा केले पाहिजे, forgive our sins, आमच्या पापांना क्षमा केले पाहिजे, and help us to begin a new life. आणि आमची मदत केली पाहिजे की जेणेकरून आम्ही एक नवीन जीवन सुरू करू शकतो. We want someone to wipe away our tears. आम्हाला पाहिजे की कुणीतरी आमचे अश्रू पोसले We पाहिजे, want someone to comfort us. आणि आम्हाला पाहिजे कुणीतरी आमच्या सांत्वन केले पाहिजे, We always want that someone should think about us, आणि आपला नेहमी असा विचार आहे की कुणीतरी आमच्या विषयी विचार केला पाहिजे, good thoughts about us. आणि आपल्या विषयी चांगला विचार केला पाहिजे, We always want someone to remember me आणि आपली नेहमी अशी इच्छा आहे की कोणीतरी आमची आठवण केली पाहिजे. even when others forget. आणि जेव्हा इतर लोक विसरून जातात, Someone must remember me कुणीतरी माझी आठवण केली in पाहिजे this life ह्या जीवनामध्ये and forever. आणि युगानुयुगसाठी. I want someone to provide for me आणि माझी इच्छा आहे की कुणीतरी माझा पुरवठा केला पाहिजे in this life ह्या जीवनामध्ये and the next life. आणि येणाऱ्या जीवनामध्ये देखील. Is there someone who could give me all things freely even though I don't deserve? आणि असं कोणीतरी आहे का जो मला सर्व गोष्टी मोफत देऊ शकत आहे जरी मी लायक नाही तरीही. I want someone to love me unconditionally, माझी इच्छा आहे की कुणीतरी माझ्यावर बिना अटीने प्रीती केला पाहिजे, not based on my externals. आणि माझ्या बाहेरच्या स्वरूपावर नाही, Even if I don't look good, जरी मी चांगलं दिसत नाही, can someone love me कोणी माझ्यावर प्रीती करू शकतो का unconditionally? बिना अटीने.
without expecting any love in return? आणि कुठल्याही प्रीतीच्या अपेक्षा न करता, Can that person love me continuously? आणि तो व्यक्ती माझ्यावर निरंतर प्रीती करू शकतो का? Even if I am bad, जरी मी वाईट आहे will that person still love me? तरी तो व्यक्ती माझ्यावर प्रीती करणार का? We want someone to give us hope, आणि आपल्याला पाहिजे की कोणीतरी आपल्याला आशा दिले पाहिजे, to help us आपली मदत केली पाहिजे during our times of need, आपल्या संकटाच्या वेळेमध्ये, गरजेच्या वेळामध्ये. to heal me when I'm sick, आणि जेव्हा मी आजारी आहे तेव्हा त्यांनी मला बरं केलं पाहिजे, to remove every curse from my life. आणि माझ्या जीवनातून प्रत्येक शाप काढला पाहिजे. I want someone to give me joy, आणि मला पाहिजे की कोणीतरी मला आनंद दिले पाहिजे, peace, शांती, make my life joyful and happy. माझ्या जीवनाला आनंदित व हर्षित केले पाहिजे. Can someone bring harmony in my home? आणि कुणीतरी माझ्या जीवनामध्ये एकता आणू शकतो का? If there's a relationship problem in our home, Jar will that ma- person solve that problem? जर माझ्या घरामध्ये नातेसंबंधाच्या काय अडचण आहे तर तो दुसरा व्यक्ती माझ्या नातेसंबंध बरं करू शकतो I का? want someone to think only good thoughts about me, माझी इच्छा आहे की कोणीतरी माझ्याविषयी फक्त चांगलंच विचार केला पाहिजे, not put me down, आणि मला खाली नाही लेखला but always पाहिजे, encourage me, पण नेहमी मला प्रोत्साहन दिले lift पाहिजे, me up, मला उंच केला पाहिजे, and bless आणि me, मला आशीर्वादित केला पाहिजे, embrace me, मला आलिंगन दिले पाहिजे, receive me, माझा स्वीकार केला पाहिजे, accept me as I am. आणि जसं मी आहे तसंच माझा स्वीकार केला पाहिजे. You may say, Pastor, you're putting too much boj on others, huh? आणि इतना तुम्ही कौन करेगा बोलो? आणि तुम्ही बोलाल, पास्टर तुम्ही इतरांवर खूप ओझं घालत आहे, इतकं कोण करणार माझ्यासाठी? Hello? Someone who would give me wholeheartedly आणि कुणीतरी पूर्ण हृदय मला देणार and not make me pay for it. आणि पूर्णपणे माझी भरपाई करणार आणि त्याच्यासाठी मला भरायला लावणार Someone नाही. who does not want to see me sad. आणि कुणाची अशी इच्छा आहे की त्याला मी दुःखीत दिसले नाही पाहिजे. That person wants to see me joyful and happy always. आणि तो दुसऱ्या व्यक्तीला पाहिजे की मी नेहमी आनंदित असला पाहिजे, हर्षित असले पाहिजे. I want someone who can be trusted 100%. आणि मला असं कोणीतरी व्यक्ती पाहिजे ज्याच्यावर मी 100% भरोसा करू शकतो. Amen. आमेन. Blindly. आणि आंधळेपणाने. He will not change. He should not change. आणि तो बदलणार नाही आणि He तो must be बदलू the शकत same आणि तो सारखाच असला पाहिजे forever, युगानुयुगासाठी, so that I can trust him 100%. जेणेकरून मी त्याच्यावर 100% भरोसा करू I know शकतो. whether I'm good or bad. आणि मी चांगला आहे किंवा वाईट आहे मला माहिती नाही, He will love me. तो माझ्यावर प्रीती करणार, He will never leave me. तो मला कधी सोडणार He will नाही, not forsake me. माझा त्याग तो करणार नाही, So I can trust him 100%. जेणेकरून मी 100% त्याच्यावर भरोसा करू शकतो. And he'll never give up on me even when I do wrong. आणि जेव्हा मी काही चूक केला तरी तो माझ्यावर आशा सोडून देणार He'll नाही, not become angry on me तो माझ्यावर क्रोधित होणार नाही or punish me किंवा मला दंड देणार with नाही, sickness or disease. आजार व रोगाने तो मला शिक्षा देणार नाही, He will not rob from me. आणि माझ्यापासून तो कुठल्याही गोष्टीची चोरी करणार नाही. Hello? What a blessing. आणि किती महान आशीर्वाद आहे तो If व्यक्ती. there is someone जर असं who कोणीतरी has आहे all these qualities, ज्याच्यामध्ये हे सर्व गुणधर्म आहे, तर I want someone to understand me. आणि माझी इच्छा आहे की कोणीतरी मला समजून घेतले पाहिजे, Someone who knows my heart. कुणाला ज्याला माझ्या अंतःकरण माहिती आहे, Someone who can stand for me, आणि कोणी असं व्यक्ती आहे जो माझ्यासाठी उभा राहू not शकतो, against me. माझ्या विरुद्ध जाणार नाही. Someone to help me and protect me. आणि कोणी माझी मदत केली पाहिजे, माझ्यावर भरोसा केला पाहिजे, And keep on saying, I love you. आणि सतत बोलला पाहिजे की मी तुझ्यावर प्रीती करतो. Even when I make mistakes, जरी मी चुका करतो तरीही, that person says, don't worry, आणि तो व्यक्ती बोलतो चिंता करू नका, I love you. मी तुझ्यावर प्रीती करतो. Oh. ऐसा हस्बैंड मिला, वाइफ मिला तो कितना अच्छा. हेलो, है ना? We'll be the happiest person. आपण सर्वात आनंदी I व्यक्ती wouldn't असेल. be bothered of anyone else. आणि मला इतर कुणाचीही फिकर नसेल. Hello. Someone who could give me a good future. आणि कोणी असं व्यक्ती आहे जो मला एक चांगलं भविष्य देऊ शकतो. Someone who can take me to heaven. कुणी असं व्यक्ती आहे जो मला स्वर्गात घेऊन जाऊ शकतो. Now this person should have come from heaven. आणि हा जो व्यक्ती आहे स्वर्गातून आला पाहिजे.
He must know heaven. आणि त्याला स्वर्ग माहिती पडले He must पाहिजे. know the way to heaven. आणि त्याला स्वर्गाचा मार्ग माहिती That पडले he can पाहिजे guarantee me that I will take you to heaven. की तो मला 100% खात्री देऊ शकतो की मी तुला स्वर्गात नक्कीच घेऊन जाऊ You don't शकतो. have to worry. तुला चिंता करायची गरज नाही. When I am there, जेव्हा मी आहे I can take you to heaven. मी तुला स्वर्गात घेऊन जाऊ शकतो You will never miss heaven आणि तू कधीच स्वर्ग चुकवणार because of नाही me. माझ्यामुळे. Is there a person like that? आणि असं कोणीतरी व्यक्ती आहे का? What a blessing. आणि किती महान आशीर्वाद मग. Someone to tell you that way. आणि कुणी जर तुम्हाला असं सांगितले तर I will give my life मी माझ्या प्राण देतो for you that तुमच्यासाठी you may live. की तू जिवंत राहणार I am ready to take your suffering आणि मी तुझ्या दुःख घ्यायला तयार that you आहे may not suffer. की जेणेकरून तू दुःख सोसणार नाही. I will take the beatings for you. आणि मी तुझ्यासाठी फटके I घेणार. will die for मी you तुझ्यासाठी मरणार so that you may live. जेणेकरून तू जिवंत राहणार. Hello? Someone who speaks the truth always, कुणी जो नेहमी सत्यच बोलतो, खरंच who बोलतो, never tells जो lies. कधीच खोटा बोलत नाही. When he speaks, जेव्हा तो बोलतो he speaks the truth. तो सत्यच बोलतो. Who is real. जो खरा आहे He's not putting on a show. आणि तो कुठला देखावा मांडत नाही. When he tells, जेव्हा तो बोलतो he means it from his heart. आणि तो आपल्या हृदयापासून त्याचा अर्थ सांगतो किंवा बोलतो हृदयापासून. ऊपर ऊपर से नहीं बोलता है, हृदय से बोलता है. What he says, he means it. आणि जो तो बोलतो तो खराच बोलतो. Oh, so many qualities, so many good qualities. आणि इतकं चांगलं गुणधर्म. We need such person, isn't it? आपल्याला असं Hello? व्यक्ती पाहिजे, होय ना? Whose eyes will be upon me always, आणि ज्याच्या दृष्टी नेहमी माझ्यावरच असेल, day and night, रात्र व दिवस thinking about me माझ्याविषयीच तो विचार करतो, to bless you. मला तुम्हाला आशीर्वाद द्यायला. Someone who can take my suffering कोणी जो माझ्या दुःख घेऊ शकतो that I may not suffer. जेणेकरून मी दुःख सोसू नये. Someone to take my sickness कोणीतरी माझा आजार घेतला पाहिजे so that I may not suffer from sickness. जेणेकरून मी आजार व रोगातून त्रस्त नाही झालो पाहिजे. Someone to take my pain कुणीतरी माझी वेदना घेतली पाहिजे that I don't carry pain. जेणेकरून मी कुठलाही वेदना वाहू Someone नये. to take my burden कुणीतरी माझ्या ओझं that वाहिलं I पाहिजे. walk free. जेणेकरून मी बंदमुक्त असं चालतो. Someone takes my tension कुणीतरी माझ्या तणाव that I घेऊन have गेलं peace. जेणेकरून माझ्यात शांती येणार. Hello, how many problems we have. आणि किती समस्या आमच्याकडे आहे. Is there someone like that आणि असं कुणीतरी आहे का who can do this for me? जो माझ्यासाठी सर्व गोष्टी करू शकतो, Who has the power over the devil? ज्याच्यावर शैतानावर अधिकार आहे. You know, if someone says, I will give my life for you, जर कोणी बोलतो मी माझा प्राण तुझ्यासाठी देतो, I want that kind of person. मला असा प्रकारचा व्यक्ती पाहिजे. And what if he never tells lies? आणि काय जर तो कधीच खोटा बोलत नाही Always tells the truth. आणि नेहमी खराच बोलतो. With these qualities, I will trust him 100%. आणि जर असं गुणधर्म आहे तर त्या व्यक्तीवर मी 100% भरोसा करू शकतो. Amen. आमेन. I will leave the whole world आणि मी पूर्ण जगाला सोडणार for this one person या एका व्यक्तीसाठी whose love is so genuine for ज्याच्या me. प्रीती इतका खरा खुरा आहे माझ्यासाठी. Amen. आमेन. Can we get such person आणि असं व्यक्ती आपण प्राप्त करू शकतो का? anywhere? कुठे आपल्याला मिळेल का असं व्यक्ती? That person must not only forgive my past sins आणि त्या व्यक्तीने फक्त माझ्या भूतकाळच्या Even पापांची क्षमा नाही present केली, sins. माझ्या वर्तमानाची my पापाची future देखील आणि sins. भविष्याच्या पापांची देखील क्षमा केली पाहिजे. He should be able to make me to stand before God holy and righteous and perfect. आणि तो मला देवापुढे परिपूर्ण पवित्र आणि नीतिमान असा उभा करायला समर्थ असले पाहिजे. Amen. आमेन. Even if I am not righteous, जरी मी नीतिमान I am नाही, not perfect मी परिपूर्ण in my नाही, own self, माझ्या स्वतःमध्ये मी even if I परिपूर्ण, am not holy, जरी मी पवित्र नाही, He should be able to make me holy, stand perfect and righteous before God. आणि तो मला पवित्र करायला समर्थ असले पाहिजे, परिपूर्ण आणि देवापुढे नीतिमान करायला समर्थ असले पाहिजे. Hello?
We need one person like that. आपल्याला असं एक व्यक्ती पाहिजे. He must cleanse my sins in such a way, आणि त्यांनी माझ्या पापांची अशा प्रकारे शुद्धीकरण केली wipe पाहिजे it out totally, आणि पूर्णपणे माझ्या पापाला पुसून टाकले पाहिजे. even wipe out my sin from the remembrance of God. आणि देवाच्या स्मरणापासून देखील माझ्या पापाला काढले पाहिजे. That God even does not remember my sins anymore. देव देखील माझ्या पापाची पुढे आठवण करतच नाही. Hello? Who has the power आणि कुणाकडे असं शक्ती आहे to wipe away my sin in such a way आणि माझ्या पापाच्या अशा प्रकारे पुसून टाकायला that even God does not remember your sins की anymore? देवाला देखील तुमच्या पापाची ह्यापुढे स्मरणच होत नाही. He makes me so perfect and righteous आणि तो मला इतका परिपूर्ण व नीतिमान that बनवतो God cannot see any sin in me. की देवाला माझ्यामध्ये कुठलाही पाप दिसत नाही. Because of Him, आणि त्याच्यामुळे my prayers must be answered. माझ्या प्रार्थनाचे उत्तर मिळाले पाहिजे. However I am. मी कसे असले तरीही. Hello? Even if the closest people leave me, जरी माझ्या जवळचे लोकांनी मला सोडून दिले, He will not leave me. देव मला कधी सोडणार नाही किंवा तो व्यक्ती मला When the whole सोडणार नाही. world leaves me, जेव्हा पूर्ण जग मला there is सोडून जाते someone who will never leave me. आणि असं कोणीतरी व्यक्ती आहे जो मला कधीच सोडणार नाही. He must understand me. आणि त्यांनी मला समजून घेतला पाहिजे. He must trust me. त्यांनी माझ्यावर भरोसा केला पाहिजे He should not doubt me. आणि माझ्यावर त्यांनी शंका नाही केला पाहिजे. This person should be without sin. आणि हा जो व्यक्ती आहे निष्पाप असला पाहिजे. Hello? Can we find someone like that? आणि असं आपल्याला कुणी सापडेल का? Oh my, अगर ऐसा मिला, I'll be the happiest person. आणि जर मला असा व्यक्ती मिळाला तर मी सर्वात आनंदी I व्यक्ती will असेन. trust him मी 100%. 100% त्याच्यावर भरोसा करणार. Amen. Amen. I'll have no fear. माझ्यात भीती नसेल. If no one helps, He is there. जर कोणी मदत करत नाही तर तो आहे ना. He promised me. आणि त्यांनी मला I will वचन never दिलं, leave you. मी तुला कधी सोडणार I नाही. never forsake मी you. तुझा त्याग कधीच करणार नाही. And He never tells आणि तो lies. कधीच खोटा बोलत नाही. Oh, what a trust I can have in Him. आणि किती अद्भुत भरोसा मी त्याच्यावर करू शकतो. Amen. आमेन. You know, this is what Holy Spirit told me आणि हीच गोष्टी पवित्र आत्माने मला सांगितले when I was sitting and asking the Lord, जेव्हा मी बसून प्रभूला विचारत होता, what should I tell your people? मी तुझ्या लोकांना काय सांगितले पाहिजे. He said, say this about Jesus. आणि पवित्र आत्माने सांगितले, येशू ख्रिस्ताविषयी तुम्ही लोकांना असं गोष्टी सांगा. Is there a person like this? आणि असं कुणी व्यक्ती आहे का? Yes. होय. God has such a person for us. आणि देवाकडे एक व्यक्ती आहे आपल्यासाठी And His name is Jesus. आणि त्याचे नाव आहे येशू. आमेन. Amen. I just gave you a small gist. आणि मी तुम्हाला थोडक्यातच वर्णन दिले. Is more than this. आणि ह्या वर्णनापेक्षा अधिक येशू आहे. You should be the happiest person in the world. तुम्ही जगामध्ये सर्वात आनंदी व्यक्ती असले पाहिजे. Amen. आमेन. You should trust Him आणि 100%. तुम्ही 100% त्याच्यावर भरोसा केला पाहिजे. He should be the first in your life. आणि तो तुमच्या जीवनामध्ये प्रथम असला पाहिजे. Amen. आमेन. When you know जेव्हा तुम्हाला the कळतं world may forsake me, He won't. आणि जेव्हा जग मला नाही बोलतो तेव्हा तो कधीच नाही बोलणार नाही. He's ready to take my sickness, आणि तो तयारीत आहे माझा आजार घ्यायला, my curse, माझा शाप घ्यायला, my death, माझ्या मरण my separation. आणि माझ्या अलगावला, वेगळेपणाला Say, look at this. आणि ह्या My गोष्टी suffering, माझ्या दुःखाला, my pain, माझ्या my वेदना burden, आणि my माझ्या tension, ओझ, माझ्या my worries. तणाव, माझ्या चिंता. He's ready to take everything. आणि तो प्रत्येक गोष्टी घ्यायला तयार आहे. That's why He said, म्हणून I त्यांनी have सांगितलं, come मी आलो आहे that they may be joyful. जेणेकरून लोक आनंदित असेल. Amen. आमेन. Have you forgotten Him? आणि तुम्ही त्याला विसरून गेले का? He has not forgotten you. त्यांनी तुम्हाला विसरले नाही. He has carved His name on the palm of His hand. आणि तुमचं नाव त्यांनी त्याच्या तल हातावर कोरून ठेवलेलं आहे. He remembers you day and आणि night. तो रात्र व दिवस तुमच्या आठवण करतो, Even स्मरण you're करतो. busy in your own life. जरी तुम्ही तुमच्या स्वतःच्या जीवनामध्ये व्यस्त आहे तरीही
His eyes are upon you. त्याची डोळे तुमच्यावर आहे. Amen. आमेन. You may neglect him. तुम्ही त्याच्यात दुर्लक्ष करत He असाल, won't neglect पण तो you. तुमच्यात दुर्लक्ष कधीच करणार नाही. You may have no time. आणि तुमच्याकडे वेळ He नसेल has all the time for आणि you. त्याच्याकडे तुमच्यासाठी संपूर्ण वेळ आहे. Hello. His name is Jesus. आणि त्याचे नाव आहे येशू. There is no one like him. आणि येशू सारखा कोणीच नाही And there can be no one like him. आणि त्याच्यासारखा कोणी असू शकत नाही. Amen. आमेन. You know, many know him, आणि अनेक लोक येशूला ओळखत but आहेत, they don't know him intimately. पण ते त्यांना येशूला जवळतेने ओळखत नाही, अगदी जवळून ओळखत नाही. He knows you intimately. आणि येशू तुम्हाला अगदी जवळून ओळखत He आहे loves you आणि intimately. तो खूप जवळून तुमच्यावर प्रीती करत आहे. He loves you as his own, very own. आणि तो तुम्हाला स्वतः असं समजून प्रीती करत आहे. You know, some of the things which Holy Spirit told me आणि काय गोष्टी जे पवित्र आत्म्याने मला सांगितले can bring tears of joy in your eyes. आणि तुमच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू आणू शकत आहे. You know, why did he bring forgiveness for you? आणि त्यांनी तुमच्यासाठी क्षमा का आणले माहिती आहे Why का? he paid for your sins? आणि त्यांनी तुमच्या पापासाठी का भरपाई केले? Holy Spirit told me one of the reasons is आणि this. पवित्र आत्म्याने सांगितले एक कारण अशी आहे, So that Satan cannot harm you. जेणेकरून शैतान तुमचा काही इजा करू शकत नाही. It's not because he was hurt. आणि असं नाही की तो दुःखित झाला म्हणून. You know, many don't have the right knowledge. अनेक लोकांकडे देवाचे योग्य ज्ञान नाही. Yes, sin hurts him. होय, पाप त्याला दुःख देतो And he's sad. आणि तो दुःखित होतो. But the reason he's sad is पण एक कारणासाठी तो दुःखित not आहे. because you hurt him. असं नाही की तुम्ही त्याला नाराज केले म्हणून. He's sad because आणि तो दुःखित आहे कारण you give opportunity for the devil to harm you. तुम्ही शैतानाला संधी देत आहे तुम्हाला इजा किंवा नुकसान More than पोहोचवण्यासाठी. himself. आणि स्वतःपेक्षा अधिक He's worried about you. त्याला तुमची चिंता काळजी आहे. Amen. Amen. But the way we are taught, पण आपल्याला असं शिकवण मिळाले when you आहे sin, की जेव्हा तुम्ही पाप God कर- will punish you. देव तुम्हाला शिक्षा God देणार, will send you to hell. देव तुम्हाला नरकात पाठवणार. You know, most of the messages are not based on revelation at all. आणि अनेक जे संदेश आहे प्रकटीकरणावर मुळीच आधारित नाही. You know why he doesn't want you to sin? आणि तुम्हाला माहिती आहे की देवाची काय इच्छा नाही की तुम्ही पाप नाही केले पाहिजे. Not because you hurt him, असं नाही की तुम्ही त्याला दुःख देताय म्हणून, but because he doesn't want you to be hurt. कारण त्याची इच्छा आहे की तुम्हाला कुठलाही इजा किंवा नुकसान नाही झाले पाहिजे म्हणून. He loves you so much. तो तुमच्यावर खूप प्रीती करतो. You are the apple of his तुम्ही eye. त्याच्या डोळ्याचे बुबुल आहात. Amen. आमेन. You are his beloved. तुम्ही त्याचे परमप्रिय आहात. You know, many of the messages are not showing who he is, आणि अनेक संदेश तुम्हाला दाखवत नाही की देव कोण आहे, but what we have to do पण आपण काय केलं to पाहिजे become his. ज्याच्याकडून आपण त्याच्या होऊ शकतो. Most of the messages are about us. आणि अनेक जी संदेश आहे आपल्याविषयीच आहे. I always come to God and tell him, आणि मी नेहमी प्रभूकडे येऊन बोलतो, I want to know you मला तुला ओळखायचं आहे as you are, जसं तुम्ही आहात, more than what you would give me. आणि मला तुम्ही काय देणार त्याच्यापेक्षा अधिक. When I know who you are, जेव्हा मला कळतो की तुम्ही कोण आहात, that's enough. ते माझ्यासाठी पुरेसं आहे. Because his giving is based on who he is, कारण त्याच्या देणे ह्या गोष्टीवर आधारित आहे की तो कोण आहे not म्हणून. on who you are. आणि आम्ही कोण आहे ह्याच्यावर नाही. Amen. आमेन. That's why we don't receive. म्हणून आपल्याला मिळत नाही. Once you know who he is, एकदा तुम्हाला कळतो की देव कोण आहे, you'll have so much faith तुमच्यामध्ये इतका विश्वास येतो. because of that nature, the character, आणि त्या स्वभावामुळे त्या चरित्रामुळे because of who he is. आणि देव कोण आहे म्हणून I receive. मला मिळतो. Amen. आमेन. Hello. I believe you are understanding the message. आणि मला असं समज आहे की तुम्हाला संदेश कळत आहे. So there's someone whose eyes are upon you. म्हणून असं कोणीतरी आहे ज्याच्या नजर नेहमी तुमच्यावरच आहे. Someone who is thinking the best of you. आणि कुणीतरी जो तुमच्याविषयी खूपच उत्तम विचार करतो. Amen. आमेन. Always thinking about आणि you. नेहमी तुमच्याविषयीच विचार करतो. And that is Jesus. आणि तो आहे येशू. You know, once Jesus told me, आणि एकदा येशूने मला सांगितले, I want you to know our Father. आणि माझी इच्छा आहे की तुम्ही आमच्या देव पिताला ओळखले पाहिजे. So from that time I'm learning about our Father. म्हणून त्या वेळेपासून मी पिताविषयी अभ्यास करत आहे. The most wonderful person. आणि खूपच सुंदर व्यक्ती. Amen. आमेन.
You can trust him 100%. आणि तुम्ही 100% त्याच्यावर भरोसा करू शकतो. His name is आणि Jesus. त्याचे नाव आहे येशू. He is a person of grace. आणि तो कृपेच्या व्यक्ती आहे. You know, if you don't know him as grace, जर तुम्ही येशूला कृपा म्हणून ओळखत नाही, what is the point of looking to him for blessing? मग काय तुम्हाला मुद्दा आहे त्याच्याकडे तुम्ही बघत आहे आशीर्वादासाठी? If you don't see him as grace, जर तुम्ही त्याला कृपा म्हणून बघत नाही, you won't get anything free. तुम्हाला कुठल्याही गोष्टी मोफत मिळणार नाही. You have to work for it. तुम्हाला त्याच्यासाठी काम You करावं have to लागेल slog. आणि तुम्हाला संघर्ष करावा लागेल. That's the reason many are troubled. They're slogging, trying to be blessed. म्हणून अनेक लोक संघर्ष करत आहेत, त्रास सोसत आहे आणि आशीर्वादित व्हायचे ते प्रयत्न करत आहे. If he's not grace, जर येशू कृपा नाही, then he is religion, मग तो धर्म आहे and he'll make me pay. आणि He'll make me pay आणि तो मला भरायला लावणार for the blessing and healing that he gives me. आणि आरोग्य आणि आशीर्वाद जो तो मला देतो त्याच्यासाठी मला काम किंवा भरपाई करावं He'll ask लागेल. me, तो मला विचारेल, are you right? तू बरोबर आहे का? Are you righteous? आणि तू नीतिमान आहे का? Did you do good works? आणि तुम्ही पुण्य काम Did केले you का? read the Bible? तुम्ही वचन वाचले Did you का? pray? तुम्ही प्रार्थना केले का? Did you do this? तुम्ही हे Did केले you do का? that? तुम्ही ते केले का? Hello? You must know God as a person of grace. आणि तुम्ही देवाला एक कृपेच्या व्यक्ती म्हणून ओळखले पाहिजे. Then you will not come based on your own qualification. मग तुम्ही स्वतःच्या पात्रतावर देवापुढे येणार नाही You will come to him based on who he is. आणि तुम्ही देवापुढे येणार की देव कोण आहे ह्या आधारे तुम्ही देवापुढे येणार And your life will change. आणि तुमच्या जीवन तर बदलूनच जाणार. Amen. आमेन. Getting blessing is very easy. आणि आशीर्वाद प्राप्त करणे खूप Once सोयीचे you आहे. know the truth. एकदा तुम्हाला सत्य You know समजले तर. why Christians are suffering? आणि ख्रिस्ती लोक का दुःख सोसत आहे? Many suffer in sickness. अनेक लोकांना आजारमध्ये त्रास Many आहे. have died अनेक लोक मरण पावले आहे because they don't want to hear the word. कारण त्यांना वचन ऐकायचीच इच्छा I नसते. keep on telling. आणि मी सतत बोलत राहतो For the past few days and weeks and months, आणि थोड्या दिवसापासून, थोड्या आठवड्यापासून, थोड्या महिन्यापासून neglect the church. मंडलीच्या दुर्लक्ष करू Don't नका, neglect the word. वचनाच्या दुर्लक्ष करू नका. Because Holy Spirit told me कारण पवित्र आत्माने मला सांगितले they'll have great fear. त्यांच्यामध्ये महान भीती येणार And fear is the reason many will be attacked by the devil. आणि भीती एक कारण आहे ज्याच्यामुळे शैतान लोकांवर हमला करू See, शकतो. our protection is in the word. बघा, आमचे जे संरक्षण आहे वचनामध्येच आहे In the word is the faith, आणि वचनामध्येच विश्वास आहे which brings blessings, protection, healing, deliverance, everything. आणि जो आशीर्वाद आणतो, आरोग्य आणतो, संरक्षण आणतो, प्रत्येक गोष्टी आणतो. Outside faith आणि विश्वासाच्या बाहेर is the sense realm or flesh realm, आणि ती इंद्रियांची जग आहे किंवा जगाची शरीराची जग आहे where Satan is the master. जिथे शैतान धनी आहे. Amen. आमेन. When you leave faith, जेव्हा तुम्ही विश्वासाला सोडून जाता Satan will whip you. शैतान तुम्हाला फटके मारणार. When you bring him in faith, जेव्हा तुम्ही विश्वास हात घेऊन येतात, when you bring him in your faith, जेव्हा तुम्ही शैतानाला तुमच्या विश्वासामध्ये घेऊन येतात, you whip him. तुम्ही त्याला फटके मारतात. Amen. आमेन. You choose तुम्ही निवड करा. whether you want to be whipped by the devil or you want to whip him. तुम्ही निवड करा की शैतानाने तुम्हाला फटके दिले पाहिजे किंवा तुम्ही शैतानाला फटके You दिले know, पाहिजे. suddenly when Christians are attacked, आणि अचानक जेव्हा ख्रिस्ती लोकांवर हमला होतो, then they say, क्यों ऐसा हो गया? क्यों ऐसा हो गया? When I say आणि जेव्हा मी that बोलतो don't skip the meeting, don't किंवा- skip the word, they don't take it seriously. की तुम्ही सभामध्ये येण्याच्या बंद करू नका, वचनाच्या दुर्लक्ष करू नका, तेव्हा ते ऐकत नाही. I'm not saying by my own mind. आणि माझ्या स्वतःच्या मनाहून मी बोलत नाही. I say what Holy Spirit tells me. जो पवित्र आत्मा बोलतो तोच गोष्टी मी सांगतो. But it's still your choice. पण ही तरी तुमची निवड आहे. I don't force anyone. मी कुणावर बलजबरी करत नाही Neither I am here to please you. आणि मी इथे तुम्हाला खुश करण्यासाठी देखील नाही. I never have seen that people should be happy. Never. आणि मी असं पाहिले नाही की लोक आनंदित असले पाहिजे. Whatever the Lord tells me, I tell. आणि जो काही प्रभू मला बोलतो तोच मी तुम्हाला सांगतो. Okay. So, if God is not graceful, जर देव कृपाळू नाही, I cannot expect anything from Him. मी कुठल्याही गोष्टीची अपेक्षा त्याच्यापासून करू Freely. शकत नाही मोफतरित्या. The thought will be in me. आणि माझ्यामध्ये असं विचार येणार, I don't know God will bless me or not. मला माहिती नाही की देव मला आशीर्वाद देणार किंवा नाही. Because
I am not right. कारण मी बरोबर नाही ना. I didn't read the मी Bible. वचन वाचलो I नाही. didn't do this, that. मी हे गोष्टी केले नाही, ते गोष्टी केले Your नाही. faith won't work. तुमचा विश्वास काम You'll करणार have no नाही. confidence. तुमच्यामध्ये आत्मविश्वास नसेल. What is the point of believing? आणि विश्वास करण्याचा काय मुद्दा आहे What is the मग? point of hoping आणि आशा धरण्यामध्ये काय विषय आहे? when God is not grace? जेव्हा देव कृपाच नाही. Amen. Amen. Many preach and show that God is law or religion. आणि अनेक लोक असं प्रचार करत आहे, उपदेश करत आहे की प्रभू जो आहे धर्म आहे किंवा If नियमशास्त्र. God is not grace, जर देव कृपा नाही, then I'll have to do it myself. मग मला सर्व गोष्टी स्वतःहून कराव्या लागेल. I have to use my own strength. माझ्या स्वतःच्या बलाचा मला उपयोग करावा I have to लागेल. struggle in life. मला जीवनामध्ये संघर्ष करावा लागेल. Because by grace He heals me. कारण कृपेने तो मला आरोग्य He देतो. doesn't heal me because I'm good. आणि तो मला आरोग्य देत नाही कारण मी चांगला आहे म्हणून. Healing is grace based. आणि आरोग्य कृपावर आधारित आहे. If I don't see grace, God as grace, जरी मी देवाला कृपा म्हणून I बघत नाही, cannot expect healing. मग मी आरोग्याची अपेक्षा करू शकत नाही. Are you understanding this? तुम्हाला कळत आहे का? Healing is God's grace. आणि आरोग्य देवाची कृपा आहे. He doesn't give to the qualified आणि तो पात्रवान लोकांना आरोग्य देत नाही because you deserve. तुम्ही लायक आहे म्हणून. Healing comes by His grace आणि आरोग्य त्याच्या कृपेनेच येतो. to the undeserved. आणि जे लायक नाही त्यांच्यासाठी. Healing is a gift from God. आणि आरोग्य देवापासून एक देणगी आहे. To receive that gift, आणि ते देणगी प्राप्त you must करण्यासाठी see Him as grace. आणि तुम्ही देवाला कृपा म्हणून बघितले पाहिजे. People are moving you out of seeing God as grace into religion or law. आणि लोक तुम्हाला देवाला कृपा म्हणून पाहण्याच्या ऐवजी तुम्हाला असं दाखवत आहे की देव धर्म किंवा नियमशास्त्र आहे. So you don't have faith to म्हणून believe तुमच्यामध्ये that God can heal you. म्हणून तुमच्यामध्ये विश्वास नाही किंवा भरोसा नाही की देव तुम्हाला आरोग्य देऊ शकतो. Only grace can make you to believe that He will bless you. फक्त कृपा तुम्हाला विश्वास करायला लावू शकत आहे की देव तुम्हाला आशीर्वाद देऊ शकतो. Amen. आमेन. Only when God is grace फक्त जेव्हा देव कृपा आहे and you see Him as आणि grace, जेव्हा तुम्ही देवाला कृपा will म्हणून your बघत faith आहे, work? Will your faith work मग तुमचा विश्वास तेव्हाच काम to करणार. receive it freely? मग तुम्हाला सर्व गोष्टी मोफत मिळत आहेत. Amen. आमेन. Anytime कधीही you can receive healing तुम्हाला आरोग्य मिळू शकतो. because every time you see Him as कारण grace, दरवेळेस तुम्ही देवाला कृपा म्हणून बघत you don't आहात try to qualify. आणि तुम्ही पात्रवान व्हायचे प्रयत्न करत नाही. Hello? You see Him as grace आणि तुम्ही त्याला कृपा म्हणून बघत आहे and that healing as a gift. आणि ते आरोग्याला एक देणगी म्हणून बघत Whether आहे. I deserve, I don't deserve, आणि मी लायक आहे किंवा नाही I'm sure to receive. आणि मला खात्री आहे की मला मिळेल. That is faith that comes when you see God as आणि grace. तोच विश्वास आहे. तो विश्वास तेव्हा येतो जेव्हा तुम्ही देवाला कृपा म्हणून बघत आहे तेव्हा. Are you seeing this? आणि तुम्ही हे बघितले का? See, the devil will do his best आणि शैतान त्याच्या उत्तम करणार that you don't see God as की grace. तुम्ही देवाला कृपा म्हणून बघतच नाही. Then your faith won't work. मग तुमचा विश्वास काम करणार नाही. Are you seeing this? Hello? तुम्ही हे पाहिले का? I'm trying to make it very easy for you to understand. आणि मी तुम्हाला अगदी सोपं करून बोलत आहे जेणेकरून तुम्हाला सर्व काय कळणार. Grace means He does it. आणि कृपा म्हणजे देव करतो. Grace means He helps me. आणि कृपा म्हणजे देव माझी Grace मदत. means He loves me. कृपा म्हणजे देव माझ्यावर प्रीती करतो. I am what I am by His grace. आणि मी आहे त्याच्या कृपेने आहे. That's what Paul said. आणि असंच पॉल म्हणत मैं आहे जो भी हूं आज उसका कृपा से हूं, तो उसने प्रभु को हमेशा कृपा देखा है. When you see Him as grace, जेव्हा तुम्ही देवाला कृपा म्हणून बघत आहे you'll have God's ability. तुमच्यामध्ये देवाची क्षमता येईल. Amen. Amen. God's power. देवाच्या सामर्थ्य, God's healing. देवाचे आरोग्य, God's deliverance. देवाची God's सुटका, anointing. देवाचे God's अभिषेक, blessing. देवाचे आशीर्वाद येणार. You must see Him as grace. तुम्ही देवाला फक्त कृपा म्हणून बघितले Here is पाहिजे. where Christianity has failed आणि इथेच ख्रिस्तीपणा चुकले आहे and many are suffering. आणि अनेक लोक दुःख सोसत आहे. And the devil tells them, आणि शैतान त्यांना you are बोलतो sick because you are like this. आणि तुम्ही आजारी आहे कारण तुम्ही असं You आहात, are like that. तुम्ही तसं आहात म्हणून. And once you accept that teaching, एकदा तुम्ही शैतानाच्या शिकवण स्वीकार केले your faith will never work to receive freely. मग तुमचा विश्वास कधी काम करणार नाही जेणेकरून तुम्हाला मोफत मिळेल. You'll always try your best to get. आणि तुम्ही नेहमी आपला उत्तम प्रयत्न करणार मिळवण्यासाठी. You move out of grace. मग तुम्ही कृपेतून बाहेर पडता.
So grace is God saving me. म्हणून कृपा आहे की देव माझा उद्धार करतो, Grace तारण is करतो. God enabling me to live this life आणि कृपा आहे की देव मला सामर्थ्य देतो हे जीवन जगण्यासाठी, till I go home to heaven. जोपर्यंत मी स्वर्गात जात नाही. Grace is His ability, not mine. आणि कृपा त्याची क्षमता आहे, माझी नाही. Grace is He holding your hand, आणि कृपा आहे की देव माझ्या हात धरतो, not you holding His hand. तुम्ही देवाच्या हात धरत नाही. Are you seeing this? तुम्ही हे पाहिले का? Grace is He loving me आणि कृपा आहे की देव माझ्यावर प्रीती more करतो, than I loving Him. मी त्याच्यावर प्रीती करण्यापेक्षा. Grace is He won't quit loving me. आणि कृपा म्हणजे तो माझ्यावर प्रीती करण्याच्या बंद करणार नाही. Grace is He is leading me, He is guiding me. आणि कृपा म्हणजे तो मला चालवतो, तो माझ्या मार्गदर्शन करतो. Grace is His strength. आणि कृपा त्याची सामर्थ्य बल आहे I am living by His strength. आणि मी त्याच्या बलाने जगतो. Amen. आमेन. Today, whatever I am, आणि आज जो कोणी मी आहे I am because of His grace. आणि मी तो जो कोणी आहे मी त्याच्या कृपेने Today, I am seeing this day. आज मी हा दिवस बघत आहे, It's His grace. ही फक्त देवाची कृपा आहे. आज मैं जिंदा हूं उसका कृपा के कारण. Hello? Are you seeing this? आणि तुम्ही हे बघितले का? See, you need to see it differently now. आता तुम्ही वेगळ्या रीतीने पाहिले That पाहिजे. old kind of message is gone, अर्थात जुना प्रकारचा संदेश निघून गेले, which was giving glory to me. जो मलाच गौरव देत होता. Now this message is giving glory to God. आणि हा जो संदेश आहे देवाला गौरव देतो. That's why I give time to the word of God. म्हणून मी देवाच्या वचनासाठी वेळ देतो. Give time to the word of आणि God. देवाच्या वचनासाठी तुम्ही वेळ द्या. Those who are giving revelation, आणि जे तुम्हाला प्रकटीकरण देत आहे don't miss their messages. त्यांच्या संदेशांना तुम्ही चुकू नका. Amen. आमेन. It's so powerful. आणि खूपच सामर्थ्यशाली आहे. When you live grace life, जेव्हा तुम्ही कृपेच्या जीवन जगत you're आहात, giving Him glory. तुम्ही देवाला गौरव देत आहात. Amen. आमेन. And you'll be the most happiest person. आणि तुम्ही सर्वात आनंदित व्यक्ती असाल. Having done nothing, आणि तुम्ही काय केले नाही yet you're blessed. तरी तुम्ही आशीर्वादित आहात. Amen. आमेन. Having done nothing, आणि तुम्ही तर काहीच केले नाही yet God is blessing you. तरी देव तुम्हाला आशीर्वाद देतो. Can you see some people being blessed, आणि तुम्ही बघत आहे की काही लोक आशीर्वादित आहे, though they don't do anything? जरी ते काही करत नाही तरी. You are trying to buy favor. तुम्ही अनुग्रह विकत घ्यायचे They are प्रयत्न, doing nothing. ते तर काहीच Yet करत they are नाही, in favor. त्यांना अनुग्रह मिळत आहे. That makes you jealous. आणि ही गोष्टीने तुम्ही जड मैं पडतात. इतना काम करता हूं फिर भी मेरे पे ऐसा, वो कुछ भी नहीं करता है. हाँ? Get the right message. आणि योग्य संदेश तुम्ही मिळवून घ्या. There are many who are not preaching the right message, आणि असं अनेक लोक आहेत जे योग्य प्रकारच्या which संदेशाचा is प्रचार making करतात, you struggle in life. जे तुम्हाला जीवनामध्ये संघर्ष If करायला the लागतात. Lord has done everything, जर प्रभूने प्रत्येक गोष्टी why केली, are we struggling? आपण का संघर्ष करतो? If God wanted me to struggle, जर देवाची इच्छा आहे की मी संघर्ष केला why पाहिजे, did He do all that? मग त्यांनी हे सर्व गोष्टी का केले? He shouldn't have done everything. आणि त्यांनी प्रत्येक गोष्टी केल्या नाही He पाहिजे. should have left something for me to आणि do. त्यांनी माझ्यासाठी काहीतरी बाकी ठेवलं पाहिजे होता, जेणेकरून मी तो केला पाहिजे. Why did He say on the cross it is finished? त्यांनी क्रूसावर का सांगितले हे पूर्ण झाले आहे? If it is not finished, जर पूर्ण झाली नाही तर when I am going to finish it, जेव्हा मी त्याला पूर्ण करणार आहे. hello, are you seeing this? तुम्ही हे गोष्टी बघितले का? Don't blame God. देवावर दोष लावू नका. Don't blame God. देवावर दोष लावू नका. Hear the right word. योग्य वचन ऐका. Even believing the right word, you are blessed. आणि योग्य वचनावर जर तुम्ही विश्वास केले तरी तुम्ही आशीर्वादित होतात. So I want grace. म्हणून मला कृपा I पाहिजे. want grace. मला कृपा पाहिजे. More grace, more grace, more grace. अधिक कृपा, अधिक कृपा, अधिक कृपा. Because I am not perfect. कारण मी परिपूर्ण There's नाही. only one person who is perfect, that is God. आणि एकच व्यक्ती आहे जो परिपूर्ण आहे आणि तो आहे देव. Amen. Amen. That is आणि Jesus. तो आहे येशू. So I need grace. म्हणून मला कृपा पाहिजे. You know, those who don't need grace, ज्यांना कृपा नको they are full of pride. ते पूर्ण गर्वाने भरले आहे. तुम्हारा कृपा की जरूरत नहीं, मैं खुद कर सकता हूं, मेरे में काबिलियत है. हेलो, तुम्हारा कृपा का जरूरत, तुम्हारा ताकत जरूरत, तुम छोड़ो. नहीं मैं उठाऊंगा, नहीं मत उठा, मैं उठाता हूं ना, मैं उठाता हूं खुद. तुम क्या सोचा है मेरे में ताकत नहीं है, मैं उठा सकता हूं, कोई जरूरत तुम दूर जाओ. That is religious minded
law-minded Christians, आणि ते धार्मिक नियमशास्त्राचे मनस्थिती असलेले ख्रिस्ती आहे, where my, I comes. जिथे मी येतो I has to bend down, become C, Christ. आणि मी वाकलो पाहिजे आणि ख्रिस्त झालो पाहिजे. Grace is the power of promotion. आणि जी कृपा आहे उन्नतीच्या सामर्थ्य, Grace promotes you. आणि कृपा तुम्हाला उन्नती Grace देतो, heals you. कृपा तुम्हाला आरोग्य Grace देतो, blesses you. कृपा तुम्हाला आशीर्वाद देतो. Amen. आमेन. You know, I'll just finish this, we'll close. आपण Hebrews 4:16 says, इब्रिकरास 4:16 म्हणत आहे, let us therefore come boldly unto the throne of grace. म्हणून आपण कृपेच्या सिंहासनापुढे धैर्याने येऊ. You know, we need to interpret the scriptures properly. आपण जे वचन आहे त्याच्या बरोबर अनुवाद केला पाहिजे. He's telling his children, आणि देव त्याच्या लेकरांना सांगत let आहे, us all, चला आपण सर्व, not only leaders and pastors, फक्त जे पुढारी आणि पाळक फक्त ते नाही, come boldly. आपण धैर्याने येऊ. कैसा बोलने आएगा? मैं तो पाप किया, आज मैं घर में झगड़ा करके आया. तो प्रभु जानता नहीं क्या, आज ही झगड़ा हुआ, कैसा बोलने से आएगा प्रभु के पास? प्रभु मैं कल आता, क्योंकि आज झगड़ा किया ना, कल मेरा वाइफ से माफ़ी मांगेगा या हस्बैंड से और सुलह करेगा, फिर मैं आएगा बोलली, क्योंकि पाप नहीं है. Many don't know the word. अनेक लोकांना वचन माहिती नाही. Let us come boldly आपण धैर्याने येऊ under the throne of grace. कृपेच्या सिंहासनाजवळ. When you know him as grace, जेव्हा तुम्ही देवाला कृपा म्हणून you have ओळखत, boldness any time to come to आणि him. तुम्हाला सर्व वेळेमध्ये धैर्य असतं देवापुढे येण्यासाठी. Amen. आमेन. Hello. Why Christians don't have boldness? आणि ख्रिस्ती लोकांमध्ये धीटपणा They का feel नाही? condemned, त्यांना दंडित वाटते guilty, आणि दोषी वाटते, Fear. भीती आहे, because they don't know the word. कारण त्यांना वचन माहिती नाही. They're hearing wrong word. ते चुकीच्या वचन ऐकत आहे. Look at their life. आणि त्यांच्या You know, I don't want जीवनाकडे, to offend you, मला तुम्हाला but you नाराज see करायचं, some Christians' life. जेव्हा तुम्ही काय ख्रिस्ती लोकांचे जीवन बघता, परिवार टूट गया है, परिवार सेपरेट हो गया है, शांति नहीं, डिवोर्स हो गया है, उनका चेहरे पे खुशी नहीं, हंसी नहीं. You know, those who came late, आणि you जे- hear this word in the beginning. आणि जे उशिरा आले, तुम्ही सुरुवातीपासून हा जो वचन आहे ते ऐका. Where I showed you what Holy Spirit told me. जिथे मी तुम्हाला सांगितले की पवित्र आत्म्याने मला We are काय looking दाखवलं. for a person like this. आपण अशा प्रकारच्या व्यक्तीसाठी शोध करत And आहे, Jesus fulfills that. आणि place. येशू ह्या सर्व गोष्टींची पूर्णता करतो. Amen. आमेन. वो व्यक्ति मिल गया, दुनिया से दूर चले जाएगा. Amen. आमेन. लोग मुंह से बाहर से बात करेंगे, अरे अच्छा है, अंदर हृदय में क्या मालूम ना. घर में आए मेहमान है, आओ आओ आओ, बैठो बैठो बैठो, अरे बहुत खुशी हुआ आप आके. हाँ, दूसरा रूम में जाएगा वाइफ, क्यों आया मालूम नहीं, ये टाइम है क्या आने का? हाँ, बुलाया नहीं तभी आया है मेहमान. फिर अरे तुम बहुत अच्छा हो गया, मैं सोच ही रहा तुम आने का. सी हेलो. बट हम लोग बोलते कितना अच्छा उसने, मैं आया ना, वो बोला मैं कितना खुश हो गया आके, ऐसा बोला हो. हेलो. दिस इज द ट्रू वर्ल्ड वी आर लिविंग. आणि असं खऱ्या जगामध्ये आपण हमको ऊपर राहतो. ऊपर मास्का पॉलिश वाले लोग चाहिए. हाँ, जो ऊपर से अच्छा बात कर, बहुत अच्छा है. हार्ट डजंट मैच माय वर्ड्स. आणि जो हृदय आहे माझ्या शब्दाबरोबर ओळीत येत नाही. माझं हृदय वेगळं आहे, माझा शब्द वेगळा आहे. बट गॉड्स हार्ट अँड वर्ड्स मॅच. पण देवाचे हृदय व शब्द जुळत आहे. आमेन. आमेन. What he says, he means it. आणि जो तो बोलतो तो करून दाखवतो. वो फेक नहीं है. आणि तो खोटा नाही, कृत्रिम Real, नाही, genuine person. आणि खरा खुरा व्यक्ती आहे देव. Amen. आमेन. We trust human beings. आपण मनुष्य जातीवर भरोसा करतो. जो आज हाँ बोलता कल नहीं बोलेगा. हाँ, आज तुम सुंदर है, अच्छा, कल बुढ़ा हो बुढ़िया हो गया, अरे दूर जा. ऐसा एनवायरनमेंट में हम लोग रहते हैं और ट्रस्ट करते हैं. और प्रभु जो ऐसा नहीं है उस पर ट्रस्ट नहीं करते. हेलो.
उसने कभी झूठ बोला है? कभी नहीं. उस पे विश्वास नहीं करते, बाकी लोग पे विश्वास करते हैं हम लोग. ओके, लेट्स फिनिश दिस. लेट्स कम therefore boldly unto the throne of grace, म्हणून आपण कृपेच्या सिंहासनापुढे धैर्याने येऊ, that we may obtain mercy. जेणेकरून आपल्याला दया प्राप्त होणार. Mercy means what? आणि दया म्हणजे काय? I'll give you that teaching. आणि मी तो शिकवण मी तुम्हाला देणार You will आहे. be blessed. तुम्ही आशीर्वादित होणार. This is the most beautiful verse. आणि हा खूपच सुंदर वचन आहे. Now I don't know, we don't have much time. आता आपल्याकडे अधिक वेळ नाही. God willing, if God leads me, I'll continue tomorrow. आणि जर प्रभूची इच्छा आहे तर हा संदेश मी उद्या चालू But ठेवणार share आहे. this message पण हा संदेश with तुम्ही शेअर everyone, करा प्रत्येक because लोकांबरोबर. Holy Spirit told me to tell you all this. कारण पवित्र आत्मानेच मला सांगितले हे सर्व गोष्टी तुम्हाला That's why सांगायला. come early. म्हणून लवकर या Don't miss the beginning. आणि सुरुवातीचा संदेश तुम्ही हेलो, चुकू नका. बहुत लोग बिगनिंग मिस करता है, बाद में आधा में आता, कुछ समझ में नहीं आता बराबर. दिस बाद में का जो लिंक है शुरुआत के ऊपर, अगर शुरुआत मिस किया तुम्हारा लिंक ब्रेक हो जाएगा. तुमको मालूम नहीं पास्टर क्यों ऐसा बोल रहा है. मैं ऐसा क्यों बोल रहा हूँ कि शुरुआत में मैंने जो बोला उसके लिंक है ये जो बाद में का बात. सो यू कैन अंडरस्टैंड दैट. सो डोंट मिस द वर्ड. म्हणून सुरुवातीचा जे संदेश आहे तुम्ही चुकू नका. तुम्ही लवकर या आणि सुरुवातीपासूनच तुम्ही वचन Because I ऐका. am giving you revelation. कारण मी तुम्हाला प्रकाश देतो And you can be blessed only by the word. आणि तुम्ही फक्त वचनानेच आशीर्वादित होऊ शकत आहे. You don't hear, you cannot be blessed. जर तुम्ही ऐकणार नाही तुम्ही आशीर्वादित That was होणार the नाही. pattern of Jesus. आणि असंच येशूचा नमुना होता. He wouldn't heal anyone who didn't hear. आणि येशू कुणालाही बरं करत नव्हता ज्यांनी वचन ऐकले नाही. If he would heal जर तो बरं करत होता without their faith, त्यांच्या विश्वासाशिवाय, that is jabardasti. मग तो बलजबरीने केलेला And आरोग्य. Jesus never healed as God, आणि येशू कधीच देव म्हणून but as लोकांना a human आरोग्य being दिले. filled with the Holy Spirit, पण एक मनुष्य जाती पूर्ण पवित्र आत्माने भरलेला व्यक्ती म्हणून त्यांनी लोकांना आरोग्य so दिले, that we can also do the same. जेणेकरून आम्ही देखील सारखंच करू शकतो. Amen. आमेन. There is healing in Jesus' name. आणि येशूच्या नावामध्ये There is आरोग्य आहे. blessing in Jesus' name. येशूच्या नावामध्ये आशीर्वाद आहे. His name is above every name. त्याचे नाव सर्व नावापेक्षा वर आहे. In fact, the Bible says शास्त्र म्हणत आहे. Jesus did many other miracles आणि येशूने खूप खूप चमत्कार केले that is not written in this book. जो ह्या पुस्तकात लिहिले गेले नाही. But these are written that you may believe that is the Son of God. आणि हे गोष्टी लिहिले गेले जेणेकरून तुम्ही विश्वास करणार की येशूच देवाचा पुत्र आहे. Amen. आमेन. You want him. आणि तुम्हाला येशू पाहिजे You want him. आणि तुम्हाला You know, ते I येशू always when I पाहिजे. talk to the Father, I say because of him. आणि नेहमी जेव्हा मी पिताशी बोलतो तेव्हा मी बोलतो येशू ख्रिस्तामुळे Because of him. आणि त्याच्यामुळे Because of him. आणि येशू ख्रिस्तामुळे. आज मुझे आशा है प्रभु यीशु के कारण. आज मुझे आशा है कि प्रभु मुझे रिजेक्ट नहीं करेगा यीशु के कारण. आज मेरे पापों का क्षमा होता है यीशु के कारण. आज मुझे आशीर्वाद मिलता है यीशु के कारण. आज परमेश्वर कृपा दिखाता है, मैं डिजर्व नहीं करता हूँ यीशु के कारण. I can go on like this. आणि मी असंच बोलत राहू शकतो. Amen. आमेन. Know Jesus. आणि येशूला ओळखून घ्या, जाणून घ्या. Because of him you're blessed. आणि येशू ख्रिस्तामुळेच तुम्ही आशीर्वादित आहात. Amen. आमेन. Let's all stand up. चला आपण उभे राहूया. Jesus.